अंतर्गत कौशल्य आयोजित नारी शक्ती 2025 या कार्यक्रमात मी सानिका फडतरे ताई तुमचं सहर्ष स्वागत करते। तर ताई, आपल्या श्रोत्यांना थोडंसं तुमच्याबद्दल सांगा। तुमचं सुरुवात कशी झाली, तुम्ही या कामांना सुरुवात कधीपासून केली, कशापासून केली? मी भारताची लेक, महाराष्ट्राची आन, पुण्याची शान। नमस्कार, मी अलका मल्लप्पा गुजनाळ, पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग खात्यात समूहसंघटिका या पदावरती कार्यरत आहे आणि अलका फाउंडेशनची सदस्य म्हणून सुद्धा कामकाज बघत आहे आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक समाजामध्ये माझी स्वतःची एक ओळख निर्माण झालेली आहे। मी ज्या एरियात काम करते म्हणजे तो बुधवारपेठ, या बुधवारपेठेचा सिग्मा समाजामध्ये खूप असं भयानक आहे। म्हणजे तो बुधवारपेठ हा शब्द घेतला तरी लोकांना अंगावरती शहारे येतात आणि त्याच्यामध्ये स्त्री असेल किंवा पुरुष असेल, त्या दोघांनाही बुधवारपेठेविषयी एक तिरस्कार नजरच असते। म्हणजे तो जो दृष्टिकोन आहे किंवा त्या एरियाबद्दल जी माहिती लोकांमध्ये आहे त्याबद्दल लोकांना तो एक गैरसमजच आहे आणि तिथल्या महिलांच्या बाबतीत कुठलीही व्यक्ती, समाजातला कुठलाही घटक चांगला असं म्हणतच नाही। तर अशा एरियामध्ये मी काम करते की जो आमचा एरिया आहे बुधवारपेठेतला, बुधवारपेठ ही खूप भली मोठी आहे, पण ह्याच बुधवारपेठेमध्ये असा एक छोटासा भाग आहे की त्या भागामध्ये जागतिक पातळीवरती 3ऱ्या नंबरवरती आपली बुधवारपेठ येते आणि ह्या बुधवारपेठेमधली एक छोटीशी ओळख अशी पण आहे, लालबत्ती विभाग, रेड लाईट एरिया आणि या ठिकाणी देहविक्री व्यवसाय चालतो। तर अशा वस्तीतल्या ताईंसाठी मी काम करते। थोडक्यात माझं कामाचं स्वरूप थोडंसं हटके आहे, वेगळं आहे। मी त्या भागामध्ये अंतिम संस्कार करण्याचं काम करते। ज्या बेवारस महिला असतात की ज्यांचे कुणी नातेवाईक नसतात, अशा ताईंचा अंतिम संस्कार तिच्या धर्मानुसार आपण करतो। जर का ती हिंदू समाजाची असेल तर हिंदू पद्धतीने, ती मुस्लिम असेल तर मुस्लिम पद्धतीने। आणि तिचं हे काम करत असताना मूळतः मला असंच वाटतं की प्रत्येक महिला ही बेवारस नसते, प्रत्येक नात्यात ती असते। म्हणजे ती कुणाची तरी आई असते, बहीण असते आणि वेगवेगळी नाती आपण जोडत असतो। तर मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण नवदुर्गा म्हणतोय आणि नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे किंवा स्त्री शक्तीचं जागरण करण्यात येणार आहे, स्त्री शक्तीचा जागर ज्यावेळेस होतो, तर आमची बुधवारपेठ वेगळी का? आणि विशेष करून कलकत्त्यामध्ये ज्यावेळेस देवीची मूर्ती तयार केली जाते दसऱ्यामध्ये, तर त्या घरातली माती घेतली जाते आणि ती ज्यावेळेस ती माती घेऊन त्या देवीला जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केला जातो। म्हणजे हा व्यवसाय समाजासाठी किंवा भारतामध्ये चुकीचा आहे किंवा एक गैरसमज ह्या व्यवसायाबद्दल आहे। आतापर्यंत इथल्या महिलांना तो दर्जा मिळालेला नाहीये, तो सन्मान मिळालेला नाहीये। म्हणजे आपले भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्री पुरुष समानता लिहिलेला आहे, स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे, सन्मान आहे, अधिकार आहेत, कर्तव्य आहेत। पण आज हा वर्ग किंवा ज्या महिलांसाठी आपण काम करतोय तर त्या महिलांमध्ये ह्या गोष्टी बघायला मिळत नाही। जे म्हणजे त्या महिलांना जे स्वातंत्र्य मिळायला पाहिजे, जो अधिकार त्यांना मिळायला पाहिजे, ज्या गोष्टी त्यांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या असतात त्या सुद्धा त्या भागात मिळत नाही। थोडक्यात तुम्ही त्या महिलांसाठी, त्यांच्या हितासाठी काम करता? हो, अगदी बरोबर। तर या महिलांसाठी तर तुम्ही काम करताच, तर अजून काही समाजकार्य आहेत का जे तुम्ही आम्हाला सांगू शकता की तुम्ही त्यांच्यासाठी पण काम करता? मूळतः फक्त ह्या वस्तीचाच भागात मी काम करते असं नाहीये। समाजकार्य जर का आपण विचार केला तर खूप मोठं समाजकार्य आपण प्रत्येक जण करू शकतो। तर मग जाता येता जर का रिक्षामध्ये लहान लेकरं दिसली आणि त्यांनी जर का आपल्याला बघितलं तर त्यांना आपण एखादी छोटीशी गोड स्माइल दिली आणि त्या स्माइल मधून त्या मुलांना ज्यावेळेस तो आनंद मिळतो, हे पण समाजकार्यच झालं। दुसरी गोष्ट म्हणजे 108 ला कॉल, शक्यतो 108 ला कॉल
लोक करत नाही. कारण की असं वाटत असतं समाजामध्ये की अरे 108 ला कॉल केला तर आपला वेळ जाणार, आपला टाइम जाणार आणि परत पोलीस यंत्रणा आपल्याला त्रास देणार, तर कशाला मधी पडायचं. म्हणून आज 108 ला कॉल करण्याची धमक किंवा लोक बघतात आजूबाजूला असे वाईट प्रसंग घडत असतात, पण वेळेअभावी लोक कॉल करत नाही. दुसरी गोष्ट, ह्या समाजामध्ये फक्त दिव्यांग लोक असतील, HIV लोक असतील, त्याचबरोबर स्ट्रीट चिल्ड्रनची मुलं असतील, वस्तीतली महिला वर्ग असतील, विधवा महिला असतील, अशा विविध विषयांवरती आपण कामकाज करतो. HIV बाधित महिलांचे आपण बचत गट मी तयार केले होते. आता मध्यंतरी एका कार्यक्रमाला त्या सर्वजणी मला भेटल्या होत्या की 2015ला मी तो बचत गट केला होता. त्याला फक्त मलाच माहिती होतं की त्या HIV बाधित आहेत. त्या आतापर्यंत कुठेही खुलासा झालेला नाहीये, पण अशा 30 महिलांचा मी एक ग्रुप तयार केला होता आणि तो ग्रुप अतिशय चांगल्या पद्धतीने रन होतोय. आर्थिक व्यवहार व्यवस्थित चालू आहेत, त्यांची उलाढाल चालू आहे व्यवस्थित. फक्त त्यांच्या आठवणीत मी का आहे, तर त्यांना मी त्या आजारापासून जे आतून त्रास होत होता, म्हणजे ज्या ARTच्या गोळ्या घेतल्यानंतर त्रास होतो, कारण की ARTच्या गोळ्या खूप हार्ड असतात आणि ते पचण्यासाठी त्रासदायक असतात आणि रोगप्रतिकार शक्ती जेवढी स्ट्रॉंग असायला पाहिजे, शक्यतो आहार जर का व्यवस्थित नाही गेला तर रोगप्रतिकार शक्ती कमी होत असते. मूळतः या गोळ्यांचा साईड इफेक्ट काही लोकांना होतं, डोकेदुखी होती, मळमळ होणं, झोप येणं, त्रास होणं. तर अशा वेळेस ह्या ताईंना मी सातत्याने काउन्सिलिंग केलं होतं की औषध खूप महत्वाचं आहे, आपल्याला खूप वर्ष जगायचं आहे आणि HIV म्हटलं तर गंभीर आजार, शेवट मृत्यू, भयान मृत्यू, हात पण लावायला कोणी येणार नाही पुढे, अशी एक मानसिकता लोकांची तयार झालेली असते. ही मानसिकता त्या ताई लोकांची मी समजूत जी मी काढली होती, त्यांना जे काउन्सिलिंग मी केलं होतं, त्यांना जी जगण्याची उमेद दिली होती, ती खूप महत्वाची होती. आणि आज सुद्धा मला ज्यावेळेस तो सगळा ग्रुप भेटतो तर आनंदाने ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो तर त्यांच्या प्रत्येकीच्या तोंडात एकच असतं की ताई, आम्हाला तुझ्यामुळे आम्ही जगायला शिकलो. जगणं हे परमेश्वराने त्यांना दिलेलं आहे, पण त्यांच्या जगण्यात आपण कुठेतरी एक छोट्याशा भूमिकेमध्ये होतो की ज्या आठवणीत त्यांच्या आपण राहतोय आणि त्या आठवणीत आपली आठवण त्यांनी आपली करणं हे खूप महत्वाचं आहे. शक्यतो आजच्या काळात पैसा हा खूप महत्वाचा आहे आणि पैशाच्याच पाठीमागे लोक पळत असतात, पण अशीही काही लोक असतात की त्यांच्या आठवणीत कुठेतरी आपण आहोत. तर तुम्ही बरेच कामं करताय, महिलांसाठी पण करताय, बाकी त्यांची मुलं आहेत किंवा ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी तुम्ही काम करताय. तर तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली किंवा कुठून अशी सुरुवात झाली की तुम्हाला मनातून वाटलं की ही कामं आपण समाजासाठी किंवा समाज हितासाठी आपण करावी? मूळतः रेड लाईट एरियामध्ये, लालबत्ती विभागामध्ये आता निवारा प्रकल्प आहे, डे केअर आहे, नाईट डे म्हणजे मुलांना ठेवण्याची, संगोपन करण्यासाठी सुविधा उपलब्ध आहे. पण एक काळ असा होता की त्या भागामध्ये संस्था नव्हत्या. तर अशा वेळेस माझ्या वडिलांनी त्या भागातल्या एका ताईचं संगोपन केलं होतं. त्या मुलीचं संगोपन कशा पद्धतीने केलं होतं, तर ती मुलगी 24 तास आमच्या घरी राहत होती आणि मग तिच्या बहिणी पण होत्या, पण तिची आई हा व्यवसाय करत होत्या. आणि नंतर माझ्या वडिलांनी त्या ताईचं लग्नही करून दिलं, म्हणजे स्वतः कर्जबाजारी झाले पण त्यांनी लग्न करून दिलं. ही एक महत्वाची प्रेरणा होती. दुसरी गोष्ट म्हणजे हालाकीची परिस्थिती होती, कर्जाचा चक्रव्यूह तयार झालेला होता अवतीभोवती आणि परिस्थिती इतकी कठीण होती की आमचे खायचे सुद्धा वांदे होते. ह्या परिस्थितीमध्ये ज्या लहानपणामध्ये मला लोकांनी मदत केली, मला कुणीतरी शालेय उपयोगी वस्तू दिली, कोणी बॅग दिली,
कुणी जुने कपडे दिले, ड्रेस. म्हणजे प्रत्येकाला ज्यावेळेस आपण शाळेत जातो तर प्रत्येकाला हौस असते नवीन वस्तू घेण्याची खूप, आणि नवीन वस्तूची उत्सुकता पण तेवढीच तीव्र गतीची असते. पण माझ्या आयुष्यात मला कधी त्या वयात नवीन वस्तू हव्या होत्या पण मिळाल्या नाही. ह्या गोष्टीची मनातनं खंत आहे, थोडंसं वाईट वाटतं. पण ते वाईट आता नाही वाटत, कारण की जे गोष्टी मला भेटल्या नाहीये त्या गोष्टी मी आता लहान लेकरांना देतेय. तिथल्या ताईंची मुलं असतील किंवा वस्तीतली मुलं असतील किंवा इतर मुलं असतील. फक्त विषय रेड लाईट एरिया पुरता किंवा लाल बत्ती विभागापुरता मर्यादित नाहीये. मला जिथंही समाजासाठी चांगलं काम करता येतं तिथं मी करते. वेगवेगळ्या शाळांमध्ये असेल, वस्तीतली मुलं असतील, आमच्या लालबत्ती विभागातल्या ताईंची मुलं असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण शालेय उपयोगी वस्तूंचं वाटप करत असतो. त्याचबरोबर त्यांच्यासाठी गुड टच बॅड टचचं प्रशिक्षण आपण घेत असतो. वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण होण्यासाठी मग आपण वर्कशॉप घेतो. त्याच्यामध्ये ड्रॉइंग स्पर्धा असतील. त्याचबरोबर आता गणेशोत्सवामध्ये शाडूच्या मातीपासून गणपती तयार करणं असेल, रॅली असेल. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून मुलांना आता 15 ऑगस्ट 26 जानेवारी हा खूप महत्वाचा विषय. म्हणजे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन हे मुलांना कळायला पाहिजे. तर आमच्या भागामध्ये तिथल्या मुलांना आणि त्या भागातल्या ताईंना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन कळावं, तर ह्यासाठी कित्येक वर्षापासून मी त्या भागात रॅली काढते. आणि रॅलीमध्ये खूप जोरजोरात घोषणा पण असतात. हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, शान तिरंगा, आन तिरंगा. अशा वेगवेगळ्या आरोळीच्या माध्यमातून मुलांचाही तेवढाच जोश असतो. आणि लोकांना हे कळणं महत्वाचं आहे की ह्या दिवसाचं महत्व काय आहे. लोक सुट्टीचा दिवस म्हणून सेलिब्रेट करतात, पण ह्या दिवसात मला जेवढे चांगले उपक्रम घेता येतात मुलांमध्ये, तर त्या रेड लाईट एरियामध्ये आपण असे वेगवेगळे उपक्रम घेतो. रॅली मोहीम घेतो, महिलांची रॅली घेतो आणि समाजासाठी जास्तीत जास्त ते दोन्ही दिवसांचं महत्व लोकांना कळावं यासाठी आपण तत्पर प्रयत्न करत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे जी मुलं त्या ठिकाणी आहेत तर त्या मुलांना सिंगल पॅरेंट्स आहेत. ती मुलं, वडिलांचं प्रेम त्यांच्या नशिबात नाहीच आहे. म्हणजे आई असते पण आईची पण एक भूमिका खूप कमी मर्यादित स्वरूपात असते. शक्यतो इथल्या मुलांचं आयुष्य वेगवेगळ्या संस्थांमध्ये जातं, त्यामुळे आई वडिलांचं प्रेम, कुटुंबाचं प्रेम ह्या मुलांना भेटत नाही. आणि मग प्रेम ही भावना मिळत नसल्या कारणाने ती भावना देण्याचा आपण प्रयत्न करतो. मग वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातली मंडळं असतील की जे मुलांना आपलं मानतात. मग त्या महिला पण असतील की आता इथं राखी बांधायला शक्यतो समाजातला वर्ग येत नाही, कारण की ती उपभोगण्याची वस्तू आहे आणि ती उपभोगण्यासाठीच आहे असाच एक सिग्मा बुधवार पेठेला लागलेला आहे. मग रक्षाबंधनाचा कार्यक्रम असेल, मग अशा आता सध्या वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्था असतील, मंडळं असतील, ती लोक त्या ठिकाणी येतात. मग दिवाळीचा प्रोग्राम असेल, भाऊबीज असेल, रक्षाबंधन असेल, सण असतील वेगवेगळे, ते आम्ही त्या ठिकाणी साजरे करतोय. त्याचबरोबर तिथल्या मुलांसाठी पण आपण वेगवेगळे उपक्रम घेतोय. त्या मुलांना मामाचं प्रेम, दादाचं प्रेम हे मिळावं आणि त्यांची नाती कुठेतरी मोठी व्हावी. म्हणजे ह्या मुलांचं कसं असतं की आयुष्यातला खूप वेळ संस्थेत जातो, आई खूप कमी वेळ त्यांना भेटत असते, प्रेमाचा अभाव असतो आणि ह्या प्रेमाच्या अभावामुळे ही मुलं थोडीशी नाराजगी व्यक्त करतात. आणि ही भावना आहे, प्रेम ही भावना आहे, ती प्रत्येकाला मिळायलाच पाहिजे. मग ती आपल्या परीने जेवढी आपल्याला त्या मुलांना देता येईल, आपण जर का त्यांच्या बरोबर थोडस खेळलो, त्यांच्या बरोबर गाणी म्हटलं, त्यांना कुठेतरी फिरायला नेलं, तर त्यांना त्या गोष्टीचा आनंद मिळतो. आणि तुम्ही मदत करता. अशा पद्धतीची आपण तिथं मदत करतो. आणि मदत ही ज्यावेळेस आपण हे काम करतो तर आपला प्रोटोकॉल असाच असतो की बाबा तुम्ही स्वतः या, तुम्ही स्वतः डोनेट करा
आणि स्वतः त्या वस्तूचं वाटप करताना तो आनंद घ्या. शक्यतो आता असं होतं की वेगवेगळ्या संस्था आपल्याला दिसतं, बरंच काय मोठं दिसतं, पण वस्तू त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली का नाही हा डोनर कधीच विचार करत नाही. दिसताना असं दिसतं की आपण पोचलोय, पण त्या मुलांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो. आणि मूळतः स्वतः डोनर माझ्यासोबत असल्या कारणाने त्यांना पण त्यांच्या त्या वाढदिवसाचा असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून कसं होतंय की आता वर्षश्राद्ध असेल, पुण्यतिथी असेल, जयंती असेल, वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी मदतीचा हात आपल्याला मिळत आहे. एक हात मदतीचा म्हणून त्या भागामध्ये प्रत्येक जण मदत करण्यासाठी इच्छुक आहे. अगोदरचा जर का आपण काळ बघितलं तर त्यावेळेस लोक तिथं येत नव्हते किंवा त्या लोकांना त्या वस्तीबद्दल एवढी आपुलकीता नव्हती, कारण की समाजामध्ये काम करत असताना त्या समाजाबद्दल आपुलकी इतरांना असली तरच लोक तिथं येऊ शकतात. जर का आपुलकी नसेल आणि असंच जर का कोणी येत असेल तर बुधवार पेठ हा विषय असा आहे की आजच्या तरुण पिढीला ती मौज मजा. थोडक्यात त्या एरियामध्ये बद्दल लोकांना माहिती करायची असते. ते घर कसे असतात, त्या बायका कशा थांबतात, त्यांची जीवनशैली काय आहे, ते कशा पद्धतीने त्या राहतात, त्या हा व्यवसाय कशा पद्धतीने करतात, मग ह्यांचं पैसा किती कमवतात. आज प्रत्येक तरुण युवा पिढीला बुधवार पेठेबद्दल आकर्षण आहेच आणि ते वेगवेगळ्या विषयांवरून लोक तिथं अट्रॅक्ट होतात. पण ह्याच्यामध्ये कसं होतंय की फक्त बुधवार पेठच महत्वाची. आता म्हणजे पूर्वी कसं होतं की बुधवार पेठच हा देह विक्री व्यवसाय करणाऱ्या ताईंचा म्हणून ओळखला जायचा, कारण की तो एरियाच लिमिटेशन मध्ये होता. आणि पुणे शहरामध्ये आपले पुणे शहराची जी बुधवार पेठ आहे त्याचा खूप प्राचीन इतिहास पण आहे त्या गोष्टीला. पण जागतिक पातळीवरती हा 3 नंबरला बुधवार पेठ येत आहे. रेड लाईट एरिया आहे आणि या रेड लाईट एरियामध्ये महिलांचं खूप म्हणजे मोठी प्रमाणात संख्या त्या ठिकाणी असते. त्यामुळे तिथं हेल्थचे विषय भरपूर येतात, आरोग्यविषयक प्रश्न भरपूर असतात. कारण की एका घरामध्ये जेव्हा 10-15 महिला एकत्रित राहतात तर स्किनचा विषय असेल, हायजिनिक विषय असेल, कारण की जे टॉयलेट बाथरूम यूज केलं जातं तर त्याच्या ठिकाणी पण युरिन इन्फेक्शन होऊ शकतं, स्किन चे विषय होऊ शकतात. त्याचबरोबर तिथं सूर्यप्रकाश नसतो, अंधारलेल्या खोली असतात, म्हणजे ऑक्सिजन लेवल सुद्धा त्यांना त्या ठिकाणी भेटत नाही. म्हणजे अगदी 10x10च्या खोलीमध्ये त्यांचं आयुष्याची गुजराण असते आणि ते आयुष्य जगत असतात. पण हे सगळं करत असताना लोकांना असं वाटतं की अरे भरपूर धंदा करते, भरपूर पैसे कमवते. पण जर का तिचं वास्तविक जर का बघितलं तर ते खूप भयानक असतं, कारण की ती स्वतःसाठी काहीच कमवत नसते. जो काय ती पैसा कमवते ती तिच्या लेकरांसाठी, तिच्या फॅमिलीसाठी. म्हणजे आता फॅमिली कोण असते तर एकतर आई वडील असतात, अपंग नवरा असतो, आजारपणात च्या विळख्यात अडकलेला नवरा असतो, कधी कधी दिव्यांग नवरा तिच्या सोबत असतो. त्यामुळे अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये जाऊन ती हे काम करते आणि हे जे काम आहे ते कुठलीही महिला स्वइच्छेने हा व्यवसाय अजिबात करत नाही. त्याला बरीच कारणं असतात, बरेच वेगवेगळे विषय असतात. तर ताई, तुम्ही राहता देखील बुधवार पेठेच्या जवळच, तर लहानपणापासून तुम्ही तिथेच होता, तर तुमच्या मनावर त्या गोष्टींचा काही परिणाम झालाय का? ताई, मूळतः माझं बालपणच त्या ठिकाणी गेलं, माझं घरच त्या ठिकाणी आहे. तर वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की तिथं ज्यावेळेस आपण घराच्या बाहेर वगैरे पडायचो तर लोकांची वाईट नजर आपल्याला फेस करावी लागली. आणि मूळतः तिथं राहत असल्या कारणाने म्हणजे आमचे जो फॅमिली लोक असतील किंवा नातेवाईक असतील किंवा फ्रेंड सर्कल असेल ते कुणीही आपल्या घरी येण्यासाठी तयार होत नसायचं. आणि बुधवार पेठेचा तो जो भाग आहे तिथं चांगली लोक जायला आता सुद्धा घाबरतात की त्यांच्या म्हणजे आज सुद्धा लोकांच्या नजरा ज्यावेळेस बुधवार पेठ हा शब्द आपण घेतो तर त्यांची निगेटिव्हिटी मोठ्या प्रमाणावरती असते.
कुणी असं सकारात्मक विचार त्याविषयी करतच नाही की बाबा तिथं सुद्धा माणसंच राहतात, माणसासारखी माणसं त्या ठिकाणी राहत असेल तर मग आपण का त्यांना दोष द्यावा, आपण त्यांना का वाईट म्हणावं, हा विचार आज सुद्धा आहे, तिथंच आहे, तसाच आहे. तो दृष्टिकोन बदलायला खूप वेळ लागणार आहे. आपलं मानायला, आपली लोक समजायला, समाजाच्या प्रवाहात आणायला हा एक खूप मोठा कालावधी जाणार आहे आणि त्यांचा जो दर्जा त्यांना मिळाला पाहिजे त्यासाठी त्यांनी पण पुढे येऊन मनसोक्त बोलणं गरजेचं आहे, त्यांचे प्रश्न मांडायला पाहिजे. पण आज असा विषय होतो की ज्यावेळेस एखादी महिला सोशल मीडियावरती येते किंवा ती न्यूज चॅनल वरती बोलण्यासाठी पुढे येते तर तिच्या आवाजावरून किंवा तिच्या देहबोलीवरून, तिच्या काही ठराविक गोष्टीमुळे ते लोकांना त्यांच्या कुटुंबापर्यंत ते कळतं की बाबा ही आपली घरातली आहे. मग तो विषयाचा स्फोट होतो आणि त्या गोष्टीमुळे लोक, तिथल्या महिला न्यूज चॅनल वरती किंवा त्यांचे प्रश्न मांडायला पुढे कॅमेरा समोर येत नाही. पण आज सुद्धा असा एक वर्ग आहे एक तर त्या या गोष्टीमुळे भीतात म्हणून ते कॅमेऱ्याच्या समोर येत नाही किंवा त्यांच्या व्यथा त्या मांडू शकत नाहीयेत. पण एक असाही घटक त्या ठिकाणी काही एक म्हणजे ग्राहक वर्ग येतो आणि तिथल्या महिलांचा म्हणजे ज्या उभ्या असतात की ज्या रोडला ज्या ठिकाणी त्या उभ्या असतात, शेवटी पैसा कमवायचा आहे म्हणून ती बाई उभी राहतीये, ती स्वतःच्या त्या गोष्टीला तिने एक्सेप्ट केलेलं आहे की मी हा व्यवसाय करतेय म्हणून. पण या गोष्टीचा सुद्धा लोक गैरफायदा घेतात, म्हणजे तिचं सुद्धा त्या महिलेला वापरली जाते आणि त्यांच्या सोशल मीडियाचा थोडासा पैसा त्यांनी म्हणजे लोकांनी स्वतःचा वापर, त्या महिलांचा वापर स्वतःसाठी करून घेतात ते पैसा कमवण्यासाठी. वेगवेगळ्या युट्यूब चॅनल वरती तिथल्या ताईंचे जे व्हिडिओज अपलोड करून स्वतःचे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी त्या महिलेला तिथं पण लोक सोडत नसतील. म्हणजे ही किती वाईट अवस्था आहे. थोडासा ह्या विषयावरती त्यांनी पण अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा त्यांनी पण हा विचार करणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी त्यांची आई बहीण असली असती तर तिचा व्हिडिओ असं कुणी काढू शकला असता का. म्हणजे ती महिला आहे, तिला ती व्यवसाय करतीये, व्यवसायाच्या एक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे डॉक्टरच्या क्षेत्रात काम करतो, पोलिसाच्या क्षेत्रात काम करतोय. ठीक आहे, आपल्या भारतामध्ये त्या व्यवसायाला तो दर्जा प्राप्त झालेला नसला तरी ती बाई जर का ते गोपनीय मध्ये ठेवून तो व्यवसाय करत असेल तर तो चव्हाट्यावरती आणणारे आपण हा म्हणजे युवा पिढीला ह्याविषयी मला थोडस हे करायचंय की ती मेलेली आहे, ती जिवंत नाहीये. ज्यावेळेस तिच्या शरीराशी हजारो लोक येतात, तिच्या भावनांशी, तिच्या वेदनांशी ज्यावेळेस खेळलं जातं, तिच्या शरीराशी खेळलं जातं तर ती जिवंत कुठं असते. तिच्या भावना मूळतः संपलेल्या असतात. पण आणि ती दलदल जी आहे, बुधवार पेठीची जी दलदल आहे त्याच्यात एकदा माणूस अडकला ना त्याच्यातनं तो बाहेर पडू शकत नाही. लोक म्हणतात की दुसरा व्यवसाय करायला पाहिजे होतं, कामधंदा करायला पाहिजे होतं, धुनी भांडीची कामं करायला पाहिजे होती. मग समाज त्यावेळेस कुठं जातो की ज्यावेळेस त्या बाईला एक मोठा प्रसंग येतो, अडचण येते आणि त्यावेळेस तिला आधाराची गरज असते, तिला नातेवाईकांची गरज असते, समाजाची गरज असते, कर्जाची गरज असते. त्यास कुणीही तिला जर का तिच्या पाठीशी उभं राहत नसेल आणि नाईलाजाने जर का ती तो व्यवसायामध्ये गुंतली जाते आणि गुंतवणारे सुद्धा कोणच असतात, तिच्याच अवतीभोवती असणारा एक चक्रव्यूह असतो. एक तर तिचा प्रियकर असतो, एक तर तिचा नवरा असतो, कधी कधी तिचा बॉयफ्रेंड असतो, कधी नातेवाईक असतात, कधी कधी फ्रेंड सर्कल असतो. आमिष दाखवून फसून लग्नाच्या म्हणजे नाही का मी तुझ्याशी लग्न करतो, तू चल, आपण काही दिवस हा व्यवसाय करू आणि त्याच्यातनं बाहेर पडू. या सगळ्या गोष्टीला जर का आपण विचार केला तर बुधवार पेठेला मध्ये येणारी जी महिला आहे, या सगळ्या महिला ज्या आलेल्या आहेत त्याला कारणीभूत कुठेतरी समाज आहे आणि त्याच गोष्टीमुळे तो व्यवसाय तिथं होतो. तर तिथं सुद्धा ज्या समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो तर लोकांनी हा विचार करायला पाहिजे की अरे आपली एक व्यक्ती आहे म्हणजे जी समाजात ती तर कितीतरी त्रास सहन करते, तिच्या
दुःखांचा कुठं म्हणजे ती शेअरिंग पण नाही करू शकत. तिच्या भावना ती कुणासमोर मन मोकळ्या पद्धतीने ठेवू शकत नाही, कारण की तिला तिचा कुणावरती विश्वासच नसतो. आणि तिचा उपयोग तिथं सुद्धा तिचा बॉयफ्रेंड असेल, तिचा मित्र असेल, तिचे कुटुंबातली लोक असतील तर ते फक्त तिचा पैसा वापरण्यासाठीच करतात. म्हणजे तिथं सुद्धा तिचा वापर होतोय. म्हणजे एक महिला वापरण्याची आहे आणि तिला फक्त आपल्याला वापरायची आहे, ह्या मानसिकतेवरती तिथली आजूबाजूची परिस्थिती किंवा युवा पिढी किंवा त्या भागात ज्या काही गोष्टी घडतात आणि त्या भागात आता सध्या क्राईम मोठ्या प्रमाणावरती घडतंय, गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावरती आहे. बुधवार पेठ म्हटलं तर हा खूप मोठा वेळखा आहे. वेगवेगळ्या पद्धतीने येतात ते. आता मध्यंतरी नांदेड सिटीची तुम्ही बातमी ऐकली असेल की जो ग्राहक तिथं आला होता त्याच्या पाठीमाग काही लोकांनी त्याचं पाठलाग करून त्या व्यक्तीला ब्लॅकमेल केलं गेलं. म्हणजे बुधवार पेठ ही आता खूप लुप्त होण्याच्या मार्गावरती आहे, कारण की बुधवार पेठ आता जेवढी दिसतीये तर ती काही दिवसानंतर हळूहळू ह्रास होणार आहे, कारण की त्या भागामध्ये ज्या पद्धतीने काही गोष्टी व्हायरल होत आहेत. म्हणजे एकतर लोकांनी असं म्हणतात की तिथं महिला लूटमार करतात, चोरीमारी करतात, पुरुषांना लुटतात पैसे. आता एक 3-4 दिवसापूर्वीची पण घटना आहे की ऑनलाईन पासवर्ड त्या ग्राहकाला माहिती नव्हतं म्हणून त्या बायकांनी त्याला खूप चोपलं. म्हणजे त्या गोष्टी सुद्धा वाईट पद्धतीने प्रेझेंट केल्या जातात. त्या ठिकाणी जो माणसाने मार खाल्ला तर त्यांनी पर्याय मार्ग उपलब्ध करू शकला असता. तो कोणाला मित्राला फोन वगैरे करून पैसे त्यांनी मागून घेऊ शकला असता किंवा कुठेही ऑनलाईन पद्धतीने तो ट्रान्सफर करू शकला असता. पण त्या ठिकाणी ती बुधवार पेठ पुन्हा एकदा अशीच वाईट नजरेनेच दाखवली गेली की तिथल्या महिला चुकीच्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या भागामध्ये आणखीन एक विषय असा होतो की जोपर्यंत त्या महिलेकडे पैसा असतो तोपर्यंत तिचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने असतं, पण एका वयाच्या ठराविक वेळेनंतर तिचं आयुष्य कुठेतरी थांबतं, कारण की हा व्यवसाय 18 ते 35 वयोगटापर्यंत खूप छान पद्धतीने ती महिला कमवते. पण 35च्या नंतर उतरती कळा लागते आणि हा पूर्णपणे धंदा बंद होतो आणि मग तिथं जगण्याचा संघर्ष त्या महिलेला करावा लागतो. आणि तिथं बरेच प्रश्न वयस्कर महिलांचे निर्माण होतात की त्यांचं जगणं मुश्किल होतं, त्यांचे खाण्याचे वांदे होतात, त्यांचे राहण्याचे वांदे असतात, घरातनं बाहेर पडलेल्या असतात, कुटुंबामध्ये एक्सेप्ट केलं जात नाही, स्वीकारलं जात नाही. आणि अशा वेळेस एक शरीराला पण सवय लागलेली असते, दिवसभराचं एक शेड्यूल जे तसं तयार होतं त्यानुसारच ते जगणं खूप महत्वाचं वाटत असतं. त्यामुळे एखाद्या ठिकाणी जर का त्या गेल्या तरी त्या पद्धतीने त्यांना जगता येत नाही किंवा त्याच्यात त्या आनंदी नसतात, म्हणून परत त्यांना ती बुधवार पेठेच आठवते आणि तोच एरिया आठवतो, म्हणून सुद्धा तिथं महिला येतात. पण आरोग्याचे प्रश्न भरपूर आहेत, त्याच्यामध्ये व्यसनाचं मोठ्या प्रमाणावरती प्रमाण आहे. व्यसन केल्यामुळे पिवळी कावीळ असेल, लिव्हर खराब होणं असेल, आता सध्या गर्भाशयाचा कॅन्सर असेल, ब्रेस्ट कॅन्सर असेल, HIV सारखा गंभीर आजार असेल, स्किनचे प्रॉब्लेम असेल, गुप्त रोग असतील, STI असेल, अशा वेगवेगळ्या आजारांना त्या 100% बळी पडतात. आणि त्याच्यात आरोग्याविषयी काळजी घेणं हे त्यांच्यासाठी महत्वाचं असतं. मासिक पाळीच्या विषयी पण बरेच प्रश्न तिथे येतात की मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅड कशा पद्धतीने वापरायला पाहिजे, त्याचा विल्हेवाट कशा पद्धतीने लावायला पाहिजे, याबद्दलही आपण वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून आपण त्या महिलांना सांगत असतो. तर ताई, रेड लाईट एरियामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना खरंच समाज रिस्पेक्ट देतो का? त्यांच्याकडे कुठल्या दृष्टिकोनाने समाज बघतो? तरी मूळतः बुधवार पेठ हा शब्द घेतला तर लोकांना च्या नजरा म्हणजे अगदी उंचावल्या जातात, म्हणजे त्यांच्या भुया अगदी उंचावल्या जातात, म्हणजे असं प्रश्नचिन्ह पडतो. म्हणजे बुधवार पेठ ही खूप मोठी आहे, छोटी नाहीये. पण आज सुद्धा बुधवार पेठेतल्या महिलांना जो मान सन्मान मिळायला पाहिजे तो मिळालेला नाही. कुठेही त्या महिलेचा रिस्पेक्ट केला जात नाही. धंदेवाली
त्या ताईला अनुसरून काही घाणेरड्या शिव्या पण आहेत की त्या घेतल्या जातात. म्हणजे ठराविक अशा 4-5 शिव्या आहेत की ज्या सर्रास लोक वेगवेगळ्या ठिकाणी वापरताना आपल्याला दिसतात. म्हणजे एखादा काही कारण नसताना सुद्धा त्या बाईला च्या नावाने ती शिवी देणं हे सुद्धा मला पटणार नाहीये. कारण की आपण ज्या स्त्रीचा सन्मान करतोय, नवरात्रमध्ये फक्त 9 दिवसासाठी तिची पूजा अर्चना करतात. 365 दिवस प्रत्येक महिलेला मान सन्मान मिळाला पाहिजे, तिचा रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, तिचा आदर करायला पाहिजे, तिच्या विचारांचा, तिच्या मनाचा, तिच्या भावनेचा, या सगळ्या गोष्टींचा विचार हा समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने करायला पाहिजे. मग स्त्री म्हणून ती स्त्रीच्या नात्यात असणारे वेगवेगळी जी नाती जपली जातात त्या महिलेनी पण त्या एकमेकींचा विचार करणं गरजेचं. आज या समाजामध्ये आपल्याला सर्रास असं बघायला मिळतंय की महिलाच महिलाशी विरोधक जाणवतीये किंवा असते, किंवा एखादी महिला पुढे जात असेल तर तिचे पाय खेचणारे पण महिला वर्ग असतो. तर आपली भगिनी जर का पुढे जात असेल तर तिला पुढे घेऊन जाणं, तिचा रिस्पेक्ट करणं आणि आपण आपल्याला आपल्या पद्धतीने घडून आपल्या मधल्या ज्या कमतरता आहेत, काय जे दोष आहेत त्याला घेऊन आपण खूप चांगल्या पद्धतीचं काम ती महिला सुद्धा करू शकते. आणि बुधवार पेठेचा विषय जो म्हणते असता तू, तर तिथं देह विक्री व्यवसाय हा जो आहे हा व्यवसाय झटकेपट केला जातो. ती चुकीच्या पद्धतीने अश्लील चाळे करून मुलांना पुरुषांना बोलवते, आकर्षित करते, कुटुंब मोडकळीस आणते, कुटुंबापासून त्या व्यक्तीला ती लांब घेऊन जाते, तिच्यावरती अफाट खर्च केला जातो आणि ती बाई एकाची होऊ नाही शकत तर 1760 जणांची असते, असे शब्द वापरले जातात. आणि ती धंदेवालीच आहे, तिला धंद्याच्या पलीकडे काही सुचणारं गणित नसतं किंवा ती इतर महिलांसारखी सर्वसामान्य बाई नाही. असे वेगवेगळ्या पद्धतीने तिची मानसिक कुचंबणा केली जाते. म्हणजे तिच्या विचारांना, तिच्या भावनांना पायदळी तुडवलं जातं. तिचा विचार माणूस म्हणून कुणीच करत नाही. आणि मला हेच म्हणायचंय की आपल्या सर्वांचा म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा रक्ताचा रंग हा लाल आहे, तर ती पण तिच्याही म्हणजे ती ज्यावेळेस ती जगतीये किंवा ती आयुष्य जगत असताना स्वतःच एक माणूस म्हणून जगत असताना तिच्याही रक्ताचा रंग लालच आहे ना. मग आपण का फरक करतोय की ती वेगळी आहे आणि आम्ही वेगळे आहोत. तर तुम्ही रेड लाईट एरियामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्या जर मृत्युमुखी पडल्या तर तुम्ही त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करता, तर तुम्ही त्याबद्दल थोडंसं. मी म्हणजे बुधवार पेठेतल्या लालबत्ती विभागातला तो टार्गेट एरिया आहे. तिथं जर का पुरुष पण असेल आणि त्याचे कुणी नातेवाईक नसतील तर त्यांना सुद्धा ऍडमिट करण्याची प्रोसेस मी करते. म्हणजे तिथं मी हा विचार नाही करत की अरे हा माणूस आहे मग मी ह्याला कशाला ऍडमिट करेल, ह्याच्यासाठी मी कशाला वेळ देईन, अजिबात नाही. प्रत्येक माणसं जगणं आयुष्यात खूप महत्वाचं असतं आणि एखाद्याला आपण जर का जीवदान दिलं तर हे पुण्याचं खूप मोठं काम आहे. आणि आपण कुणाला तरी वाचवल्यानंतर ज्यावेळेस ती व्यक्ती आपल्या समोर ज्यावेळेस उभी असते तर त्या गोष्टीचा भयान आनंद होतो. खूप आनंदाची गोष्ट असते की अरे आपण त्या क्षणात त्या व्यक्तीला ऍडमिट केलं आणि आज तो आपला व्यवस्थित व्यक्ती झालेला आहे. कधी कधी असं होतं की त्या भागामध्ये ज्या ताई असतात आणि त्या आजारी पडल्यानंतर आपण 108 ला कॉल करतो, 108 ची ॲम्ब्युलन्स येते, त्या ताईला घेऊन जाते. ससून हॉस्पिटलमध्ये आपले सोशल डिपार्टमेंटला काही अधिकारी आहेत आणि योगायोगाने आम्ही भारतीय विद्यापीठमध्ये एज्युकेशन केलं होतं, त्यामुळे काही तिथं माझं फ्रेंड सर्कलच आहे. त्यामुळे तिथं ज्यावेळेस ऍडमिट केल्यानंतर काही अडचणी ज्यावेळेस येतात तर त्यांच्याकडनं आम्हाला मदत मिळते ससून हॉस्पिटलच्या 86 वॉर्ड मधून. आणि त्याचबरोबर एखाद्या ताईचा जर का आजारपणात मृत्यू झाला तर अशा वेळेस आपण त्या ताईचा अंतिम संस्कार करण्याचं काम करतो. पण जर का तिचे नातेवाईक असतील, तिचा प्रियकर जर का ती डेड बॉडी घ्यायला तयार असेल किंवा ज्या घरामध्ये एखादी घरमालकीण चांगली असते ती म्हणते की बाबा मी त्या महिलेची
अंतिम संस्कार करण्यासाठी तयार आहे. पण पहिल्यांदा तर आम्ही विषय असा ट्रेस करतो की तिचे कुणी नातेवाईक आहेत का, तिचं घर आहे का, तिचे मुलं आहेत का, तिची डेड बॉडी घेण्यासाठी कोण तयार होतंय का, या सगळ्या गोष्टींचा आम्ही प्रयत्न करतो. पण बऱ्याच केसेस मध्ये नातेवाईक असताना सुद्धा ते ज्यावेळेस हा विषय कळतो की बुधवार पेठेशी संलग्न आई होती, बहीण होती, त्यामुळे कुणी पुढाकार घेत नाही, कुणी येत नाही आणि डायरेक्टली असं म्हटलं जाते की तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. म्हणजे ह्या विषयावरती गणित येतं आणि मग अशा वेळेस आपण तर त्या ताईंचा अंतिम संस्कार करण्याचं काम करतो. पण ह्याच्यामध्ये सगळे प्रोटोकॉल आपण यूज करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये पहिला कॉल ज्यावेळेस 108 ला मी कॉल करते तर तिथे 108 ला रेफरला पण माझं नाव असतं. पोलीस यादी ज्यावेळेस आपण तयार करतो बेवारस व्यक्तीची, त्या पोलीस यादीला पण माझं नाव असतं. दुसरी गोष्ट, पोलीस यंत्रणेला पण आपण कळवतो की बाबा ह्या घरातून ह्या ठिकाणावरून मी ह्या महिलेला ऍडमिट करतेय, कारण की ती एक यंत्रणा असते आणि त्या सगळ्या गोष्टी फॉलो करणं खूप महत्वाच्या असतात. त्याच्यातली एकही गोष्ट आपण थोडीशी इथं तिथं केली तर बऱ्याच गोष्टी फेस कराव्या लागतात. मग तिकडनं जेव्हा ती बाई डेथ होते तर त्यावेळेस ससून हॉस्पिटलच्या पोलीस यंत्रणेकडनं चौकीला कॉल येतो. चौकीवरनं तो कॉल आल्यानंतर तो कॉल मला येतो, कारण की एखादी महिला ज्यावेळेस वारते तर त्यावेळेस 2 पंच म्हणून तिथं लागतात आणि पंचच्या भूमिकेमध्ये पण मी ते काम पोलीस यंत्रणेबरोबर काम करते. आणि त्यानंतर जर का तिचे कोणी नातेवाईक वगैरे नाहीच आहे तर पूर्ण आधार कार्ड वगैरे देऊन संस्थेचं पत्र देऊन मी पूर्ण स्टेटमेंट घेतल्यानंतर त्या आपण डेड बॉडी आपल्या ताब्यात घेतो आणि तिच्या धर्मानुसार आपण तो विधी करतो. हे काम खूप हार्ड वर्क आहे किंवा वेळ जातो. बऱ्याच वेळेस बऱ्याच गोष्टींना फेस करावं लागतं, बऱ्याच अडचणी येतात आणि एखाद्या ससून हॉस्पिटल म्हणजे आतापर्यंत आपण ऐकतो की म्हणजे पुरुष माणूसच शेवटच्या टप्प्यात त्या सगळ्या विधी करत असतो. पण एक महिला म्हणून मला स्वतःचा अभिमान आहे की शेवटच्या टप्प्यापर्यंत मी हे काम करतेय आणि देवाने मला खूप वेगळ्या पद्धतीने, खूप छान पद्धतीने घडवलेलं आहे की जे मी समाजासाठी काहीतरी योगदान देतेय. समाजाच्या विरोधात किंवा कसं असतं की जेव्हा आपण एखाद्या प्रवाहात राहतो आणि थोडंसं त्या प्रवाहापासून वेगळं काम करतो तर कुणीच आपल्याला चांगलं म्हणेल असंही नसतं. समाजाच्या मध्ये ज्यावेळेस आपण हे काम करत असतो तर हे जरा काम थोडंसं वेगळं आहे. म्हणजे ते त्यांचा चेहरा लपवू शकतात पण आपण आपला चेहरा नाही लपवू शकत. पण कधी कधी त्या गोष्टीचा खूप काही त्रास पण होत असतो. तर जसं तुम्ही आता सांगितलं की तुम्ही ही सगळी जी कामं करताय तर सगळेच त्याला सपोर्ट करतील असं नाही, काही विरोधकही असतात. मग तुम्ही त्यांच्याबद्दल काय सांगाल की असं कधी झालं का की खूपच विरोध होता तुम्हाला? 100% ताई, कारण की रेड लाईट एरिया किंवा ज्या भागात आपण काम करतो तर या भागामध्ये लोकांची नजर खूप वाईट असते, त्यांचा दृष्टिकोन वाईट असतो. भले आपण त्या क्षेत्रात त्या व्यवसायात काम करत नसलो तरी बघणारा लगेच क्लिक करतो कारण ही पण धंदेवालीच असेल. कारण की तिथं ज्यावेळेस काम करतो तर त्यांच्या बरोबर आपण फील्ड मध्ये काम करतो. आपण कागदोपत्री काम करत नाहीये किंवा ऑफिस मध्ये बसून काम करत नाहीये. आपण त्यांच्या सोबत उभं राहतो, त्यांच्या सोबत बसतो, त्यांच्या घरात जातो. ज्यावेळेस फील्ड व्हिजिट असते त्यावेळेस येणारा पब्लिक हा मोठ्या प्रमाणावरती असतो. तर त्यामुळे लोकांच्या नजरा ह्या वाईटच असतात. ज्यावेळेस आपण ब्रॉडकास्ट चॅनलवरती बोलतो, वेगवेगळ्या चॅनलवरती ज्यावेळेस मी त्या विषयांची मांडणी करते तरी लोकांचा हाच गैरसमज असतो की बाबा ही पण काय धंदेवाद. आणि तरी आपण विषयाची मांडणी करतो, वेगवेगळ्या न्यूज चॅनलवरती स्पष्ट तिथं उल्लेख केलेला असतो की अलका फाउंडेशन, सोशल वर्कर वगैरे. पण तरी सुद्धा काही लोकांना ह्या गोष्टीचं भान सुद्धा नसतं. त्यानुसार वेगवेगळे कॉल येतात, त्या गोष्टीचं वाईट वाटतं. मग त्यांना परत आपल्याला बोलावं लागते, ते नंबर मला ब्लॉक करावे लागतात. म्हणजे ह्या गोष्टी सुद्धा मी फेस करते. दुसरी गोष्ट म्हणजे घरातून सुद्धा प्रचंड विरोध झाला होता, कारण की माझ्या वडिलांना आम्ही तिथं राहत होतो आणि महिला ज्या करत होत्या तर त्याचा एक निगेटिव्ह नकारात्मकता माझ्या वडिलांवरती होती आणि त्यामुळे माझ्या वडिलांनी मला प्रचंड भयान त्रास दिला. म्हणजे माझं बालपण खूप संघर्षात्मक गेलं. वडिलांनी म्हणजे खूप लहान लहान गोष्टीतून
पण त्यांचं एक तसं का होतं, कारण की मला लहानपणी लिपस्टिक लावायचं नाही, गुलाबाची फुलं लावायची नाही, गजरा नाही घालायचा, साडी नाही नेसायची, पर्स नाही घ्यायची. म्हणजे ह्या ज्या गोष्टी होत्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या, पण ह्या गोष्टी त्या बायकांशी कुठेतरी कनेक्ट होत्या. म्हणून मला माझ्या आयुष्यात जे लहानपणात जे कॉलेजच्या वयामध्ये ज्या गोष्टी मला करायच्या होत्या, जी एक हौसमौस होती ती पण मला करता आलेली नाही. साधं मला त्यावेळेस गजरा म्हणा किंवा गुलाबाचं फुल पण लावता नाही आलं, त्या गोष्टीचं प्रचंड वाईट वाटलेलं आहे. आणि मूळतः हे काम घरापासून बाहेरपर्यंत कोणी स्वीकारत नाही. आणि कित्येक वर्ष माझे नातेवाईक माझ्याशी बोलत नव्हते. आता कुठेतरी स्वतःचं अस्तित्व, स्वतःची ओळख ज्यावेळेस मी निर्माण केली वेगवेगळ्या माध्यमातून, नीती आयोगाचा जो पुरस्कार मला प्लॅन इंडियाकडनं मिळाला, शबाना आझमी मॅडमकडनं मिळाला होता, वेगवेगळ्या पुरस्कारांनी ज्यावेळेस मी सन्मानित होते आणि ज्यावेळेस स्वतःची मी एक ओळख निर्माण करते, त्यावेळेस लोक आता माझ्याशी बोलतात. वेळ अशी पण होती की माझ्या बरोबर फोटो काढायला पण कोणी तयार व्हायचं नाही, कारण की लोकांना वाटायचं की ही बुधवार पेठेमध्ये काम करते. तर एक हे जे वलय असतं आपल्या अवतीभोवती तयार झालेलं, हे वलय लोकांनी तयार केलेलं असतं, पण त्याचं वलयाचा नकळत परिणाम आपल्या मनावरती, आपल्या भावनेवरती नक्कीच होत असतो. पण त्याच्यातनं माझा एकच म्हणजे माझा आत्मविश्वास खूप स्ट्रॉंग होता आणि मला हे काम करायचं. माझ्या सोबत कुणी असो किंवा नसो, मला लोकांशी काय घेणं देणं नाहीये. माझा जन्म जर का सामाजिक कार्यासाठी झालेला आहे तर टीम वर्क असेलच असंही नाही. मला जिथं छोट्या छोट्या गोष्टीतून लोकांना आनंद देता येईल, जिथं लोकांना समाधान मिळेल, जिथं त्या व्यक्तीला त्याचा प्रश्न संपेल. काही वेळेस तर मी फोनवरतीच लोकांना सल्ले देते, मार्गदर्शन करते. पण हे सगळं करत असताना जे निस्वार्थीपणे जे काम करते, त्यामुळे मला खूप छान लोकांचा सपोर्ट मिळतो. खूप लोक नावसतात आणि मला मैत्री वेलफेअर फाउंडेशन, मला खरंच खूप तुमचंही खूप कौतुक करावं असं वाटतंय, कारण की तुमची जी टीम आहे ती सगळी तरुण युवा पिढी आहे. म्हणजे 12वीच्या नंतरच तुम्ही सामाजिक क्षेत्रात एवढं चांगलं काम, नेटवर्किंग उभं केलंय की आज तुमच्या बरोबर एवढी सगळी टीम जोडली गेलेली आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतोय, शिक्षण घेत आहे, पण तरी सुद्धा तुमचा जो ग्रुप एकत्रित आलेला आहे आणि वेगवेगळ्या विषयांवरती जो काम करतोय, की म्हणजे हे विषय खूप महत्वाचे आहेत. म्हणजे प्राणींवरती कुणी असं शक्यतो काम करत नाही. वृक्षारोपण असेल, म्हाडासारख्या ठिकाणी तुम्ही जाऊन तिथल्या पूरग्रस्त लोकांना मदत केलेली असेल, अशा वेगवेगळ्या विषय खूप महत्वाचे आहेत आणि त्या विषयावरती तुमचं काम खूप मोठं आहे. आणि मैत्री वेलफेअर फाउंडेशनला भरपूर म्हणजे त्यांचं म्हणजे नाही का, तुमचं कामाबद्दल तुमच्या टीमला आणि तुम्हाला म्हणजे सतत जे सहकार्य माझं असेल तुम्हाला, आणि असंच तुमचं काम भविष्यात पुढे चालत राहावं अशी देवाकडे निश्चितच मी प्रार्थना करेन. थँक्यू सो मच ताई. एक शेवटचा प्रश्न विचारते. आजच्या तरुण पिढीला, विशेषतः महिलांना तू काय सांगशील किंवा काय संदेश देशील? मला लोकांना हेच सांगायचं आहे की आमची बुधवार पेठ वाईट नाही आहे, आमची बुधवार पेठ खूप चांगली आहे. कधीतरी या, आपलं कुणीतरी आहे म्हणून या, आपली बहीण, आपली ताई, आपली आई म्हणून त्या ठिकाणी या, आपला भाचा तिथं राहतोय म्हणून या, मामाच्या भूमिकेमध्ये या, भाऊच्या भूमिकेमध्ये या, आणि आपलं कुटुंब आहे म्हणून या. म्हणजे थोडंसं तुमच्या डोक्यातला दृष्टिकोन बदलेल आणि आमची बुधवार पेठ तुम्हाला प्रत्येकाला चांगली वाटेल. आणि त्या ठिकाणी काम भरपूर आहे, त्या ठिकाणी काम करण्यासाठी पुढे या. आणि समाजामध्ये असं एक असतं की पैसा असेल तरच समाजकार्य करता येतं, पण समाजकार्य करण्यासाठी फक्त आत्मविश्वास लागतो, मन लागतं आणि ती ऊर्जा लागते आणि संयम म्हणजे सहन करण्याची मनातून शक्ती लागते आणि ती एक ऊर्जा असते की बाबा मला हे करायचंय. खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, भरपूर प्रश्न आहेत समाजामध्ये, बऱ्याच विषयांवरती काम करण्याची गरज आहे. मग ते काही गोष्टी अशा आहेत की जिथं आपल्याला एकत्रित येऊन टीम वर्क मध्ये काम करायचंय, काही ठिकाणी आपल्याला स्वतःलाही आपण त्या विषयावरती काम करू शकतो. मग वंचित घटकातील प्रत्येक क्षेत्रात आपण काम करू शकतो. जिथं जनजागृती असेल त्या ठिकाणी, आता सध्या सोशल मीडियाचा लहान मुलांवरती वाईट परिणाम होतो,
त्यासाठी आपण वेगवेगळ्या शाळेच्या माध्यमातून जाऊन आपण मुलांना जर का या गोष्टींचं कन्व्हिन्स केलं तर, नाहीतर काही दिवसानंतर असं होईल की एक 20 वर्षानंतर प्रत्येक घरात एखादा वेडा माणूस आपल्याला दिसणार आहे. कारण की आत्ताची सोशल मीडियाची जी क्रेज मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे, त्याचा दुष्परिणामही तितकाच मोठ्या प्रमाणावरती होत आहे. आणि आजच्या तरुण युवा पिढीला मला एवढंच सांगायचंय की समाज सुधारण्याचं काम करायचंय, समाज खराब करायचं नाहीये. समाजामध्ये ज्यावेळेस आपण चांगलं काम करतो तर त्या चांगल्या कामाचं वलय सोबत घेऊन जायचंय आणि छोट्या छोट्या कामातून आपण पुण्य कमवू शकतो. आणि हे पुण्य कमवत असताना आपल्या अवतीभोवती कुणाची मनं न दुखवता, कुणाला त्रास न देता समाजाच्या हितासाठी आपल्याला काम करायचंय. आणि हे हित जपण्यासाठी, समाजाच्या चांगल्या कामासाठी जे जे एफर्ट्स घेऊन जिथं जिथं आपल्याला एकत्रित येऊन काम करायचं, मग ते पोलीस यंत्रणा असेल, आरोग्य क्षेत्रातल्या यंत्रणा असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, यांना एकत्रित येऊन टीम वर्क मध्ये जर का आपण काम केलं तर निश्चितच आपल्या भारतामध्ये ह्या ज्या काही प्रश्न उद्भवलेले आहेत ते कमी होतील. आणि विषय खूप मोठे आहेत, प्रश्न भरपूर आहेत, समस्या भरपूर आहेत. फक्त त्याची बौद्धिकता आपल्याला पाहिजे की बाबा हा विषय असा केला तर आपल्याला हा आउटपुट मिळणार आहे, किंवा ह्या विषयावरती आपण हे करायला पाहिजे, हे कुठेतरी कमी करता येऊ शकेल. तर अशा पद्धतीने तरुण युवा पिढीला फक्त मला एवढंच सांगायचं आहे की वैचारिकता बदला, विचार बदला आणि चांगल्या कामासाठी पुढे या. आणि तुम्ही जर का एक हात मदतीचा दिला तर 4 हात मदत घेण्यासाठी पुढे तयार आहेत. आपला आदर्श इतरांनी घ्यावा, आपल्या कामासारखं काम इतरांनी करावं, त्या पद्धतीची प्रेरणा घेऊन जर का तरुण युवा पिढीने काम केलं तर निश्चितच खूप चेंजेस होतील, खूप चांगल्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. थँक्यू सो मच ताई, तुझा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल आम्हाला धन्यवाद. थँक्यू.